नमस्कार, ओम साईराम। ABC न्यूजच्या पालखी खांद्यावरी चालली या भक्तिमय प्रवासात मी सोनाली पालव सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते। जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे, मीही त्यासे। बाबांचं हे 7वं वचन। गेल्या 7 दिवसांपासून पायी प्रवास करणारे भक्त आता बाबांच्या शिर्डीपासून हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचलेत। त्यामुळे साई पालखीत चालणाऱ्या प्रत्येक भक्ताला आता वेध लागले ते बाबांच्या दरबारात जाण्याचे, बाबांचं दर्शन घेण्याचे आणि बाबांचं साजिरं गोजिरं रूप आपल्या डोळ्यात साठवण्याचे। 6 दिवसांपूर्वी बदलापूर शहरातून निघालेल्या पदयात्रा पालखी सोहळ्याचा आजचा 7वा आणि शेवटचा दिवस। संगमनेर कोपरगाव रस्त्यावर असलेल्या करुळे गावातून आज पालखीचा 7व्या दिवसाचा प्रवास सुरू झाला। डोल्हारे गावात दुपारचं जेवण झाल्यावर साई भक्त थेट शिर्डीच्या दिशेने निघतील। ओम श्री साई भक्त मंडळ कुळगाव बदलापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रा पालखी सोहळ्याचं यंदाचं 31वं वर्ष होतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक साई भक्त या पदयात्रेत सहभागी झाले होते। आज संध्याकाळी ही पालखी शिर्डी नगरीत पोहोचेल, त्यावेळी भक्तांच्या आनंदाला उधाण आलेलं असेल। शिर्डीत जमलेली भक्तांची मांदियाळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। येताव साई मी साऱ्यांच्या आधी, नावाची तुझ्या मी लावता उदी, नावाची तुझ्या मी लावता उदी, नावाची तुझ्या मी लावता उदी। सुख वाटे यो देवला मधी, मूरत पाहून तुझी ती साधी, मूरत पाहून तुझी ती साधी, मूरत पाहून तुझी ती साधी। तुझ्या शिवार साई आम्हाला असरा कुणाचा नाही, तुझ्या शिवार साई आम्हाला असरा कुणाचा नाही। तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई। रूप तुझर माझ्या ध्यानी, चालताव पालखीत रयानवाणी, चालताव पालखीत आणवाणी, चालताव पालखीत आणवाणी। तापला रस्ता जरी उन्हानी, रविशट मसने येतो भवानी, रविशट मसने येतो भवानी, रविशट मसने येतो भवानी। साईराम साईश्याम गजरात शेलू गावातून पालखी जाई, साईराम साईश्याम गजरात शेलू गावातून पालखी जाई। तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई। साईची माझ्या पाहून कीर्ती, सुरेश मसने सेवा करती, सुरेश मसने सेवा करती, सुरेश मसने सेवा करती। साई नामाचा जय घोष करती, पप्पू मसने पालखी सजवती, पप्पू मसने पालखी सजवती, पप्पू मसने पालखी सजवती। भोला भंडारी साई यो दर्शनात दर्शन देई, भोला भंडारी साई यो दर्शनात दर्शन देई। तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई, तुझ्या दर्शनाची
पायी पायी आभा लागत माया ही तुझी येताव पायी पायी तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई साई बाबा की जय। साईच्या शिर्डीला माझ्या साईच्या शिर्डीला साईच्या शिर्डीला माझ्या साईच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला पायी पायी जाताना साईची आठवण मनात साईची आठवण मनात साईची आठवण मनात साईची आठवण मनात दिसतय रूप मला डोळ्यात दिसतंय रूप मला डोळ्यात दिसतंय रूप मला डोळ्यात हो पायी पायी जाताना साईची आठवण मनात साईची आठवण मनात दिसतय रूप मला डोळ्यात माझ्या साईच्या दर्शनाची ओढ लागली या मनाला पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी साईबाबांच्या शिर्डीला पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला वाट चालतो भक्तीची साईबाबांच्या शिर्डीची साईबाबांच्या शिर्डीची साईबाबांच्या शिर्डीची साईबाबांच्या शिर्डीची पुण्य पावन धरतीची पुण्य पावन धरतीची पुण्य पावन धरतीची वाट चालतो भक्तीची साईबाबांच्या शिर्डीची साईबाबांच्या शिर्डीची पुण्य पावन धरतीची नाही चिंता कशाची आता वाट दावी तो माझा दाता पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी साईबाबांच्या शिर्डीला
हृदयी साईराम वसे हृदयी साईराम वसे हृदयी साईराम वसे हृदयी साईराम शिर्डी माझे गोकुळधाम शिर्डी माझे गोकुळधाम शिर्डी माझे गोकुळधाम येई मुखात साई नाम वसे हृदयी साईराम वसे हृदयी साईराम शिर्डी माझे गोकुळधाम ओढ तुझ्या भेटीची आता मज दर्शन दे भगवंता पायी पायी निघालो मी माझ्या साईच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला हे आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला पायी पायी निघालो मी साईबाबांच्या शिर्डीला साई भोळा भंडारी शिव भोळा भंडारी साई भोळा भंडारी शिव भोळा भंडारी आलो बाबांच्या दरबारी रूप साईचे श्रीहरी रूप साईचे श्रीहरी रूप साईचे श्रीहरी रूप साईचे श्रीहरी साई भक्तीची ही पंढरी साई भक्तीची ही पंढरी साई भक्तीची ही हे पंढरी हे आलो बाबांच्या दरबारी रूप साईचे श्रीहरी रूप साईचे श्रीहरी साई भक्तीची ही पंढरी तुझ्या चरणी ठेवी तो माथा दे आशीर्वाद साईनाथा आज पावन झालो मी आलो बाबांच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला आज पावन झालो मी आलो बाबांच्या शिर्डीला आमच्या मानाच्या पालखीला साईबाबांच्या शिर्डीला आज पावन झालो आम्ही आलो बाबांच्या 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 शिर्डीला पायी पायी पालखी घेऊन निघालो 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 बाबांच्या शिर्डीला गावचे सुतारांनी पालखी चंदनी घडविली चंदनी घडविली पालखी चंदनी घडविली केली सजावट या साऱ्या पोरांनी साई तुझ्या पालखीची साई तुझ्या पालखीची देवी साई तुझ्या पालखीची फुलांच्या फुल मला लाविल्या ते बाय पालखीला फुलांच्या फुल मला लाविल्या ते बाय पालखीला पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला 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 आम्हाला पाटील दादाला ओढ साईच्या भेटीची साईच्या भेटीची ओढ साईच्या भेटीची ओम साई मंडल वर्षाने करते वारी ती शिर्डीची वारी ती शिर्डीची करतय वारी ती शिर्डीची गोवे गावाची निघाली पालखी द्वारका माईला
पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. साई तुझा नाव मुखात पोर चालती जोमात, चालती जोमात, पोर चालती जोमात. पोर आले जरी पायाला तरी ती जाणीव ना मनात. जाणीव न मनात, तरी ती जाणीव न मनात. भेटीची घाई करमत नाही आता हो आम्हाला, भेटीची घाई करमत नाही आता हो आम्हाला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. साईनाथान योगी राजान सांगावं धाडीला, साईनाथान योगी राजान सांगावं धाडीला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला, पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. नमस्कार, आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चाललेली. गुरुवारी बदलापूर शहरातून निघालेली पालखी आता बदलापूर शहरापासून जवळपास 210 किलोमीटरच्या अंतरावर येऊन पोचलेली आहे आणि इथून बाबांची नगरी अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर बाकी उरली आहे. काही साईभक्त आपल्यासोबत आहेत. गेले 19 वर्षे प्रक्षेपण दाखवताना काही साईभक्त टेलिव्हिजनच्या माध्यमातून आमच्याशी जोडले होते. तसेच काही साईभक्त आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासूनची तुमची इच्छा होती की या साई पालखीला भेट द्यायची असती, पूर्ण झाली आहे, काय सांगाल? ओम साईराम. मी नवरेनगर 2000ला जेव्हा माझं घर झालं, वास्तुशांती झाली, त्या दिवसापासून मी ABC केबल नेट माननीय श्री अनिलदादा गायकवाड, किरण सासे यांच्या माध्यमातून गेली 20 वर्ष तर 23 वर्ष ही पालखी नुसती टी व्हीवर थेट प्रक्षेपण बघत होतो. पण आज बाबांनी मला त्या पालखीला म्हणजे बोलायचे शब्द नाही आहे असं डायरेक्ट दर्शन आणि पालखी खांद्यावरी घेऊन जे लोक अंबरनाथ बदलापूरमध्ये साई भक्त जे चालत येतात त्या भक्तांसोबत आम्ही आज इथे पालखीचं दर्शन घेतलं. आमचे सर्व मित्रमंडळी आम्ही साई भक्तांना भेट दिली. त्याबद्दल डेन केबल आणि सर्व साई भक्तांचे आणि अनिल गायकवाड साहेब, किरण सासे यांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण बघतोय की गेल्या 7 दिवसांचा हा प्रवास आज सार्थकी लागणार आहे. साई भक्त आज बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत. प्रत्येकजण काही ना काही उद्देश, काही ना काही ध्येय घेऊन ही वारी करतोय, बाबांची वाट धरतोय. हा जो साई भक्त आहे हा गेल्या 7 दिवसांपासून अनवाणी चालतोय. त्याच्या पायाला फोड आलेले आहेत. दुपारचं प्रचंड ऊन असतं, त्यानंतर रात्रीची बोचरी थंडी असते आणि या साई पालखीत 2 दिवस पावसानं देखील व्यत्यय आणला. या सगळ्या परिस्थितीचा सामना करत हा साई भक्त गेले 7 दिवस अनवाणी पायाने चालतोय. मित्रा, कसा झालाय तुझा प्रवास आणि अनवाणी पायी चालण्यामागचं कारण काय? ओम साईराम. सर्वात प्रथम तर मी तुमचा ABCचा धन्यवाद करतो आहे. आणि प्रवास तर खूप छान झाला. बाबांच्या कृपेने सर्व काही वाटत नाही. फोड आले तरी ते फोडे असं वाटतं का आलेच नाही आपल्या पायामध्ये फोड ते. आणि एकदम प्रवास व्यवस्थित. आज शेवटचा दिवस आहे, डोले भरून येतात, पण एकदम व्यवस्थित झालं प्रवास आमचा. वाट असे ती वळणाची, आली पायाला ते फोड, तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड. तुझ्या पायाला फोड आलेत, गेले 7 दिवस तू चालतोय. आता काही वेळातच आपण बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. बाबांचं साजिरं गोजिरं रूप डोळ्यासमोर असल्यानंतर, बाबांचं दर्शन घेतल्यानंतर हा 7 दिवसाचा प्रवास सार्थकी लागणार आहे. मात्र त्यानंतर काही वेळातच तुझ्यासोबत जे 500 साई भक्त होते त्यांना निरोप द्यावा लागणार आहे. त्यावेळेला कसं वाटेल? त्यावेळी खूप वाईट वाटतं, डोळ्यावर भरून येतात. आणि मेन म्हणजे बाबांच्या भेटीला दर्शन झाल्यानंतर असं वाटतंय का इथेच राहावं, जावंच नाही असं वाटतंय.
धन्यवाद. दादा, तुमची पण फार वर्षापासूनची इच्छा होती या पदयात्रेला भेट द्यायची. आज तुम्ही या पदयात्रेला भेट दिली, साई पालखी खांद्यावर घेतली, काय समाधान वाटलं? मी 2000 साली जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला आमचे मित्र नरेश मस्के यांच्याबरोबर ही जेव्हा पालखी, नरेश मोरे यांची बरोबर बदलापूरला ही पालखी सकाळी निघते तेव्हा एकदा मला ते घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर ह्या पालखीत सहभागी होण्याचा योग आज जवळजवळ 23 वर्षाने आला आहे. मी आमचे मित्र अनिल गायकवाड, आमचे मित्र किरण सासे व सर्व साई भक्तांना मी धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे आम्ही आज 22-23 वर्ष थेट प्रक्षेपण बघतोय. पालखीचा सोहळा आम्ही बघत असतो, पण आज या पालखीत सहभागी होण्याचा योग आला. आम्ही शिर्डी येथे जाऊन दर्शन घेतले, तसंच आज या पालखी खांद्यावर घेऊन 2 पावलं पालखी बाबांची घेऊन जे काही समाधान वाटलं ते वेगळंच आहे. असं वाटतं की आज आपण एवढ्या 20 वर्षाची तपश्चर्या होती यांची आणि त्याच्यात आपण सहभागी झाल्याबद्दल मी सर्व साई भक्तांना शुभेच्छा देतो. बाळाचे काय शुभेच्छा द्याल साई भक्तांना? 7 दिवसांचा हा प्रवास आहे, थोड्या वेळात हा प्रवास सार्थकी लागणार आहे, काय शुभेच्छा द्याल? खूपच आनंददायी तुमचा हा प्रवास आहे. आम्ही बघितला, याची डोळे याची देही ही पालखीसुद्धा आम्ही खांद्यावरती घेतली. खूप बरं वाटलं, आनंद वाटला. मी किरण सासे, ABC न्यूजचं सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व साई भक्तांना आमच्या शिवसेना शहर शाखेतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. काही साई भक्त आपल्यासोबत आहेत. मित्रा, 7व्या दिवसाचा प्रवास आहे, थोड्याच वेळात बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. हा 7व्या दिवसाचा प्रवास, संपूर्ण 7 दिवसाचा प्रवास सार्थकी लागणार आहे. कसं समाधान वाटेल आणि हा प्रवास कसा झाला आहे? खरं तर दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की आम्ही 7 दिवस सगळे सोबत होतो आणि आज बाबांच्या दरबारात जाऊन सगळे वेगवेगळे होणार, त्या गोष्टीचं थोडं दुःख वाटतं आहे मला. पण जेव्हा आपण बाबांची पालखी खांद्यावर घेतो तेव्हा कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. सगळ्या साई भक्तांचे काही दुःख वगैरे असतील, कोणाच्या पायाला फोड येतात, कोणाच्या चमक वरते, पालखी जेव्हा आपण खांद्यावर घेतो तेव्हा कोणत्याही बाबतीत त्रास होत नाही आणि थोडं दुःख वाटतं आहे मला या गोष्टीचं की आज आम्ही सगळे वेगळे होतो थोडं. बरं, बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर बाबांकडे नेमकं काय मागाल? बाबांच्या दरबारात गेलेला माणूस रिकामे हाती येत नाही. तुम्ही बाबांकडे नेमकं काय मागाल? स्वतःसाठी मागाल की जगासाठी मागाल, दुनियेसाठी मागाल, मित्रमंडळींसाठी मागाल? मी बाबांकडे एवढंच मागेन की ही पालखी वर्षानुवर्ष चालो आणि सर्व साई भक्तांना सुख समृद्धी सगळं लाभो. धन्यवाद. आपण बघतोय की 7 दिवसांचा हा साई भक्तांचा प्रवास आज सार्थकी लागणार आहे. थोड्याच वेळात ही पालखी बाबांच्या शिर्डी नगरीत पोहोचेल. पालखी शिर्डी नगरीत पोहोचल्यानंतर भक्तांच्या भक्तीला उधाण आलेलं असेल आणि हेच उधाण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. दिवसाच होत मनान, लई दिवसाच होत मनान, आज दिवस उंगवला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. सजवीन सुतार होऊन चंदनी पालखी घरवीन, सोनार होऊन तुला सोन्यान सजवीन, सुतार होऊन चंदनी पालखी घरवीन. मी माली होऊन फुलवाहीन, मी माली होऊन फुलवाहीन, आई तुझ्या चरणाला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे
तुझे नावाचा गजर कानान घुमलाय फक्त मैलो मैल चालून जरा भी नाही दमलाय तुझे नावाचा गजर कानान घुमलाय फक्त मैलो मैल चालून जरा भी नाही दमलाय पालखीला येईन पायी पायी पालखीला येईन पायी पायी खांदा मी लावाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला 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 दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन मनोभावे साई तुझी मी सेवा करीन तुझ्या दरबारी येऊन तुझं गुणगान गाईन मनोभावे साई तुझी मी सेवा करीन डोल्यानं पाहीन रूप साजीर त्या डोल्यानं पाहीन रूप साजीर होमाचे दिवसाला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला ते आई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला लई दिवसाचं होत मनान ते लई दिवसाचं होत मनान आज दिवस उंगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला 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 लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की लेके चलो पालकी शिरडी के नाथ की कांधा लगा के बोलो जय साई नाथ की कांधा लगा के बोलो जय साई नाथ की कांधा लगा के बोलो जय साई नाथ की लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की लेके चलो पालकी शिरडी के नाथ की कांधा लगा के बोलो जय साई नाथ की कांधा लगा के बोलो जय साई नाथ की कांधा लगा के बोलो जय साई नाथ की लेके चलो हो लेके चलो आसानी से कट जाएगा काटो भरा रास्ता हर एक पल जप करता चल तू साई के नाम का आसानी से कट जाएगा ओहो काटो भरा रास्ता हर एक पल जप करता चल तू साई के नाम का अरे साथ है तेरे बाबा बस
आगे चलता जा। साई राम साई राम साई राम साई राम। लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की। कांधा लगा के बोलो जय साई नाथ की, कांधा लगा के बोलो जय साई नाथ की, कांधा लगा के बोलो जय साई नाथ की। लेके चलो हो लेके चलो। साईंची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। साईंची पालखी सजली हो छान, सजली हो छान, बघा सजली हो छान। माझ्या बाबांची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। माझ्या बाबांची पालखी सजली हो छान, सजली हो छान, बघा सजली हो छान। पालखीत शोभती साई महान, साई महान, माझे बाबा महान। पालखीत शोभती साई महान, साई महान, माझे बाबा महान। पालखीत शोभती साई महान, साई महान, माझे बाबा महान। पालखीत शोभती साई महान, साई महान, माझे बाबा महान। भक्तांच्या भक्तीला आलं उधान, आलं उधान, अहो आलं उधान। साईंची पालखी सजली हो छान, सजली हो छान, बघा सजली हो छान। माझ्या बाबांची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। माझ्या बाबांची पालखी सजली हो छान, सजली हो छान, बघा सजली हो छान। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणारज तळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाणूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग। आरती साई बाबा दयामनी जैसा भाव दया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता अरे संस्कृती ज्ञाता अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर।
शिरडी का दर न्यारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। साई का भंडारा मेरे साई का भंडारा, साई का भंडारा मेरे साई का भंडारा। साईं तेरे शिरडी में आते हैं सवाली, खुशियों से भर देता तू सबकी झोली। भर दे तू सबकी झोली, साई तू सबकी झोली। जिसमें तेरी अद्भुत शक्ति, जिसमें तेरी अद्भुत शक्ति है करुणा की धारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। साई का भंडारा मेरे साई का भंडारा, साई का भंडारा मेरे साई का भंडारा। आस लगी है दर्शन की दाता तू कहलाए, कोई तेरे शिरडी से भूखा न जाए। कोई भूखा न जाए, साई भूखा न जाए। श्रद्धा सबूरी मंत्र दिया है, श्रद्धा सबूरी मंत्र दिया है जीवन का उजियारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। साई का भंडारा मेरे साई का भंडारा, साई का भंडारा मेरे साई का भंडारा। साईं नाम पावन है जप लो साईं माला, हरता है सब दुखड़े साईं शिरडी वाला। मेरा साईं शिरडी वाला, मेरा साईं शिरडी वाला। आई हळू हळू झाला मुखाने साईनाथ बोला, आई हळू हळू झाला मुखाने साईनाथ बोला। नमस्कार, आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। गुरुवारी ही बदलापूरहून शिर्डीकडे निघालेली ही पालखी आता जवळपास 220 किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचली आणि इथून बाबांचा दरबार अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे। आता इथून ही पालखी बाबांच्या दरबारात पोहोचणार आहे। दरम्यान शिर्डीत जाण्याच्या अगोदर या पालखीला वेगळं अशी सजावट करण्यात आली आहे, वेगळं असं स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ह्या ठिकाणी हनुमंताची मूर्ती ठेवलेली आहे पालखीवर। त्यानंतर संपूर्ण पालखी जी आहे त्या पालखीला कमळ आणि गुलाबाच्या फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। वर आपण पाहू शकतो, वर खुद्द साईबाबांना विराजमान करण्यात आलेलं आहे आणि या माठातून हे पाणी या ठिकाणी पडताना दिसणार आहे। या पालखीच्या वर खुद्द साईबाबा विराजमान झालेत। गुरुवारी ही पालखी बदलापूरहून शिर्डीकडे रवाना झाली होती आणि इथून आता बाबांचा दरबार अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे। दरम्यान या संपूर्ण 7 दिवसाच्या प्रवासात आपण पाहिलं असेल तर ही पालखी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रंगात आपल्याला पाहायला मिळाली आणि तेच कलाकार आहेत पंढरी गायकर। पंढरी नमस्कार। पंढरी मामा, दर 7 दिवशी या पालखीला वेगळं स्वरूप होतं, वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये ही पालखी पाहायला मिळाली। एकूण 7 दिवसाचं शेड्यूल कसं होतं, कसे रंगछटा देण्याचा प्रयत्न केला या 7 दिवसामध्ये?
आपण बघितलं आहे की 7 दिवस वेगवेगळ्या रंगाने आपल्याला पालखी सजलेली आहे. प्रथम 5 दिवस मी राम मंदिर उभारलं होतं. जे आपल्या भारत देशामध्ये राम मंदिर अयोध्यामध्ये उभारण्यात येत आहे त्याची प्रतिमा सेम बनवून मी आपल्या पालखीवरती उभारली होती. आणि ते राम मंदिर एवढं भव्य बनणार आहे की त्याचं जगामध्ये सर्वात मोठं मंदिर बनणार आहे. म्हणून माझ्या मनात ती कल्पना आली की आपल्या पालखीवरती ते मंदिर उभारून जय श्रीरामची आपली जी हे आहे ती कुठेतरी साई भक्तांमध्ये आणि सर्व लोकांमध्ये संदेश जावा हा उद्देश होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मंदिरावरती कलश उभारण्याचा प्रयत्न केला होता. कलशाने जेणेकरून जे साई भक्त 1-2 किलोमीटर राहतात त्यांना आमची पालखी दिसते, ते कलश दिसलं तर पालखीचं दर्शन किंवा पालखी दिसते असं समजलं जातं. म्हणून असं काही उभारण्याचा प्रयत्न केलं होतं. नंतर वर घाटात आल्यानंतर बाबांची मूर्ती उभारली होती जेणेकरून बाबांना बघून सर्व आओ साई आणि साईबाबांचा एक संदेश देत आमची पालखी जात होती. आज आपण बघतो की मी साईबाबा कमळाच्या फुलामध्ये साईबाबा उभा आहेत आणि माठातून पाणी ते देत आहेत. जसं ते माठातून पाणी देतात ते कमळाचं फूल फुलतो आहे, गुलाबाची फुलं फुलतात. तसेच माझे एक उद्देश आहे की असेच माझे जे साई भक्त आहेत, आमची कमिटी आहे आणि जे त्यांच्या सर्व रिलेटिव्ह मित्रमंडळी जे सर्व साईंचे भक्त आहेत त्या सर्व साईंना साईबाबांचा आशीर्वाद लावा आणि आयुष्यभर त्यांचं आयुष्य असंच फुलून राहावा हाच माझा या पालखी सजवण्याचा उद्देश आहे. धन्यवाद. आपण बघतोय की दर दिवशी वेगवेगळ्या स्वरूपात पालखी सजवण्याचं काम पंढरी गायकर करत होते. मंडळाचे अध्यक्ष बाळाविषयी आपल्यासोबत आहेत. दादा, शेवटचा दिवस आहे, 220 किलोमीटरचं अंतर पायी चाललेलं आहे. थोड्याच वेळात आपण आता बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. कसा झाला हा संपूर्ण प्रवास? साईंच्या कृपेने तो प्रवास एकदम सुखरूप झालेला आहे. कोणालाही जास्त काही त्रास झालेला नाही आहे. साईबाबांच्या कृपेने एकदम सुखरूप प्रवास होऊन आज आम्ही शिर्डीला पोचतो आहे. हा एक खूप आनंद आणि हर्षदायक प्रसंग आमच्यासाठी आहे. म्हणून आम्ही आता आतुरता बघत आहोत शिर्डीच्या दर्शनाची. धन्यवाद. भास्कर दादा, गेले 7 दिवस तुमच्यासोबत जे साई भक्त चालत होते त्या साई भक्तांना आता काही वेळात निरोप द्यावा लागणार आहे, काय वाटेल त्यावेळेला? निरोप देण्यासाठी मला असं दुःख तर भरून येणार का एवढे दिवस आपण सतत चाललो ना आज सोडून जाणार, त्याच्याबद्दल दुःख होणार. सागर दादा, कसा झाला हा संपूर्ण प्रवास? 220 किलोमीटर आपण आलेलो आहोत. अवघ्या काही अंतरावर बाबांची नगरी, बाबांची शिर्डी राहिलेली आहे. बाबांच्या दरबारात पोचल्यानंतर आपण बाबांचं दर्शन घेणार आहात. मात्र गेले 7 दिवस जे साई भक्त वडिलांप्रमाणे, मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे तुमच्यासोबत चालले होते त्यांना निरोप द्यावा लागणार आहे, काय वाटेल त्यावेळेला? बाबांची सेवा गेली 23 वर्ष तक मी करतो आहे. पण मी सांगू इच्छितो की ह्या बाबांच्या पालखीमध्ये नवीन ओळखी होतात, नवीन नाती तयार होतात आणि त्याचं रूपांतर दरवर्षी आमचं वाढत जातं. बाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही आता एवढी वर्ष बघतो आहे. पालखी सोहळा जेव्हा संपतो, म्हणजे आता आम्ही जेव्हा इथे डोलारे गावात येतो त्याच्यानंतर असं वाटतं ना की ही कंटिन्यू पुढे चालत राहू. म्हणजे पालखीला आल्यानंतर आम्ही बाबांची वाट बघतो, पालखी जेव्हा पालखी जवळ यावी तसा आता इथे असा हा प्रवास वाटतो की कंटिन्यू व्हावा. आणि ह्यांना निरोप देताना म्हणजे असं वाटतं की आम्हाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा जाणवतात की बाबा ही कंटिन्यू बाबांची सेवा करत राहावी, त्या निमित्ताने सगळे एकत्र येतील. आणि हे आमचं एक कुटुंब झालेलं आहे. गेली 31 वर्ष पालखी सोहळा हा चालतो आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमच्या जेवढे कुटुंबीय आहेत, आमच्या पालखी सोहळ्यामधले जेवढे लोक आहेत त्यांचे जेवढे कुटुंब आहेत ते एवढे रिलॅक्स असतात की दररोज रात्री त्यांना सगळे त्यांचे घरातले नातेवाईक सगळे त्यांना दिसतं की बाबा पालखी सोहळ्यामध्ये माझा मुलगा, माझा भाऊ, माझे वडील चालत आहेत, म्हणजे ते सुखरूप आहेत. आणि त्याबद्दल मी ABC केबलचे जेवढे मानावे तेवढे कौतुक करावे तेवढे कमी. मी इथे मुद्दाम तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सगळ्या पूर्ण जेवढे चॅनल तुमचा बघतात त्या लोकांना, विनामूल्य 17 वर्ष तुम्ही सेवा देता, सातत्याने कुठलाही खंड न पडता तुम्ही ही विनामूल्य सेवा देता. त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचे मानावे तेवढे आभार कमी. आणि तुम्ही ही सेवा अशीच वर्षानुवर्ष द्याल हीच साईचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद सागर. बाबा, गेले अनेक वर्ष तुम्ही या पदयात्रेत चालत होता. यावर्षी तुमच्या पदयात्रेचा शेवटचा वर्ष आहे. 7 दिवस तुम्ही चाललेला आहात, कसा अनुभव आला आहे? अनुभव तर दांडगा आलेला आहे, पण आता असं काय माझ्याबद्दल हाच बोलेल, मला काय बोलता येत नाही. सगळ्यांचा निरोप घेताना मला फार दुःख होतं खरंच. सागर निरोप शब्द बोला. सागर, बाबा गेले अनेक वर्ष आपल्यासोबत चालतात. बाबा नुसते चालत नाही, बाबा चालता चालता पूजेची सकाळ संध्याकाळची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. बाबांचं ह्या वर्षीचं शेवटचं वर्ष होतं, पण पुढच्या वर्षी तुमच्या खांद्यावर ही जबाबदारी बाबा टाकून जाणार आहेत. मी बाबांना बाबाच बोलतो पालखी सुरू झाल्यापासून. मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की तरुण मुलं या पालखीत चालतात. म्हणजे ह्या
पालखी सोहळ्यात अशीही काही मुलं चालतात जी फक्त बाबांची पालखीत चालणं आणि पालखीसोबत चालणं हा फरक नेहमी आम्ही सांगत असतो. तर काही जण पालखीत चालतात आणि पालखीत सोबत नाही चालत, तर त्यांना हा मॅसेज जातो की वयाच्या 70व्या वर्षी हा तरुण, आम्ही यांना तरुणच मानतो. भले ते म्हणतात की माझं शेवटचं वर्ष आहे, पण आम्ही त्यांना सोडणार नाही आहोत. बाबांना आम्ही विनंती करतो की वर्षानुवर्ष बाबा त्यांना शक्ती देव आमच्यासोबत, कारण त्यांच्यापासून आम्हाला ऊर्जा मिळते. आम्ही त्यांच्या वयाचे अर्धे आहोत, पण आम्हाला एकच म्हणायचं की त्यांच्यापासून आम्हाला ऊर्जा मिळते. तुम्ही चालत राहा, आमच्यासोबत राहा. बाकी आम्ही बाबांना काहीच मागणार नाही आणि खूप मोठं कार्य करत आहेत. मगाशीच आम्ही त्याचा उल्लेख केला की वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा ते आमच्यासोबत चालत आहेत आणि हे तरुण मुलांसाठी एक उदाहरण आहे की आपण म्हणतो ना एक वय झालं, काही जण म्हणतात वयाची 50शी आली, पण 70व्या वर्षीसुद्धा हा आमचा तरुण आमच्यासोबत चालतो आहे आणि हे वर्षानुवर्ष आमच्यासोबत चालतील, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून गेली 19 वर्ष पालखी खांद्यावरी चालली हा कार्यक्रम आपण पाहत आहात, ते डेन ABC केबलचे संचालक अनिल गायकवाड आपल्यासोबत आहेत. दादा, 19वे वर्ष होतं, 19 वर्ष अखंडितपणे हे प्रक्षेपण आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, काय सांगाल? माझी मोठी टीम आहे ABC न्यूजची, त्यात तू महत्त्वाचा आहेस. बाकीची पोरं आहेत, योगेश आहे, आशिष आहेत, प्रवीण आहे, राजूदादा आहे. पण यांचं कसं असतं जरा ऐका, तुमची साईबाबाची पालखीची तयारी किती दिवस आधी सुरुवात होते? 1 महिना. आमची तयारी उद्यापासून चालू होणार आहे. आता ह्या वर्षी जे ह्याला काय कमी वाटलं तो आता मला उद्या सांगणार की दादा आपल्याला पुढच्या वर्षी ह्या गोष्टी लागणार आहेत. मग आमची तयारी ती दुसऱ्या दिवसापासून चालू होते. बस एवढंच बोलू इच्छितो. आणि ह्याच्यात तुम्ही अजून खूप काय चांगलं करता येईल तेवढं करा आणि तुम्ही फक्त आवाज द्या, मी तुम्हाला हो बोलणार आहे. धन्यवाद दादा. त्याच्यानंतर हा साईभक्त आपण बघतोय, हा गेले 7 दिवस अनवानी पायानं हा शिर्डीपर्यंत चालतोय. मित्रा, कसा झाला आहे हा संपला प्रवास? थोड्याच वेळात आपण आता बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. प्रवास खूप सुंदर आणि सुखद झालेला आहे. त्याचबरोबर माझे खूप सहकारी आहेत जे मला पालखीसोबत घेऊन चालत, आणि पालखी जेव्हा मी घेतो तेव्हा मला खूप ऊर्जा मिळते चालायची पुढे. फोड एकही आलेलं नाही, पूर्ण 7 दिवस झालेले एकही फोड आला नाही, कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. साईबाबा चरणी एवढीच प्रार्थना करतो. ओम साईराम. स्वप्नील, 7 दिवसाचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. थोड्याच वेळात आपण बाबांच्या दरबारात पोहोचणार आहोत. जो प्रवास होता तो कुठेतरी सार्थकी लागणार आहे, मात्र त्यानंतर लगेच जे सोबतीला सगळे साई भक्त होते, भाऊ होते, वडील होते, त्यांना निरोप द्यावा लागणार आहे. काय भावना असतील त्यावेळेला? खूपच दुःख होणार आहे. जे आम्ही 7 दिवस जे चालतोय, गेले 18 वर्षे मी या पालखीमध्ये चालतो. 18 वर्षामध्ये जे हे साई परिवार माझा निर्माण झाला आहे, कोणी माझ्या भावासारखं आहे, कोणी वडिलांसारखं आहे, कोणी आजोबांसारखं आहे, पण आम्ही ते कोणी असं वाटून देत नाही. सगळे एका मित्राप्रमाणे सगळे माझ्यासोबत राहतात, मजा मस्ती करतात. खूप छान वाटतं. आणि हा साई परिवार हा फक्त पालखीपुरता नाही आहे, हा नेहमीच आमचा जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं त्यांना निरोप देताना. धन्यवाद. आपण बघतोय की थोड्याच वेळात हे साईभक्त बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत. ही पालखी आणि हे साईभक्त शिर्डी नगरीत पोहोचल्यानंतर या भक्तांच्या भक्तीला उधाण आलेलं असेल आणि हेच उधाण आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत असंच पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची. नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची. नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. वेडा होऊनी तुझे दरबारी पोर नाचती बदलापूर शहराची. पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची. नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची. पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची. नाचतन रसार साई भक्त वेडा होऊनी बदलापूर शहराची.
चमत्कार दाविला दिवा पाण्यानं र पेटविला चला जाऊया र शिर्डीला पाऊसाईची साई लीला पाऊसाईची साई लीला पाऊसाईची साई लीला पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची साई लिंबाखाली तू प्रगटला दर्शन द्वारका माईला घडविला तुझ्या पावन पद स्पर्शान पाला लिंबाचा र गोड झाला पाला लिंबाचा र गोड झाला पाला लिंबाचा र गोड झाला पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची कोई कहे तुझे साई अल्लाह कोई कहे तुझे साई मौला तेरा महिमा है साई न्यारा तेरा महिमा है साई न्यारा तेरा महिमा है साई न्यारा साई सबका तू रखवाला पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची पालखी निघाली खांद्यावरी माझ्या शिर्डीवाल्या साईनाथांची नाचतन रसार साई भक्त वेळा होऊन बदलापूर शहराची जय साई ओम साई 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 बाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला 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 बसली मूर्ती माझ्या साईची छान चालत चालत येईन आम्हा देवरदान पायाला येती फोड नाही घालत वान साईच्या आशीर्वादाने भक्त हे बलवान योगेश पाटील बंधवानी पालखी घेतली तुझी खांद्याला योगेश पाटील बंधवानी पालखी घेतली तुझी खांद्याला साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला 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 पालखी निघाली पायी भक्त आनंदा
दर्शनाची लागली तहान. आशीर्वाद तुझा माय बाप समान, तूच आमचा आत्मा आणि आहेस प्राण. गुरु मळेकर भक्त माथा ठेवित तुझ्या चरणाला, गुरु मळेकर भक्त माथा ठेवित तुझ्या चरणाला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. ओम साई सेवक मंडळ आयोजक हे छान, चालत येती भक्तांची सेवा करता. शिर्डीत साई बाबांची पालखी नेता, मनोभावाने साईचे दर्शन घेता. साहिल पाटील भक्त तुझा आला तुझ्या गाभाऱ्याला, साहिल पाटील भक्त तुझा आला तुझ्या गाभाऱ्याला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. तलोजा दैसर विभागातून ओम साई नाव दन्नानला, तलोजा दैसर विभागातून ओम साई नाव दन्नानला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला, साईबाबांची पालखी घेऊन निघाले भक्त शिर्डीला. महाराज की. भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन, भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन. पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन. दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन, दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन. हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन. हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन, हव पुष्पांची माला साई चरणी वाहिन. माझ्या सुखा दुःखाच्या साई देतो या साथ, सदा
पुष्पांची माला साई चरणी वाहिन भाव पुष्पांची माला साई चरणी वाहिन साऱ्या इच्छा मनाच्या पुऱ्या करतो या साई भरभरून देतो या कमी कसलीच नाही बाळ सांगतोय साईच ऋण कसं मी फेडीन बाळ सांगतोय साईच ऋण कसं मी फेडीन भाव पुष्पांची माला साई चरणी वाहिन भाव पुष्पांची माला साई चरणी वाहिन गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन तर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन भाव पुष्पांची माला साई चरणी वाहिन भाव पुष्पांची माला साई चरणी वाहिन बन के इंसान एक फरिश्ता लुटाने रहमत शिरडी में आया बन के इंसान एक फरिश्ता लुटाने रहमत शिरडी में आया हाँ शिरडी में आया शिरडी में आया शिरडी में आया शिरडी में आया सेवा में दीन दुखी की साईं ने अपना जीवन बिताया सेवा में दीन दुखी की साईं ने अपना जीवन बिताया
संदेशा सबका लेके आया। श्रद्धा सबूरी का सूरज संदेशा सत्य का लेके आया। लेके आया, लेके है आया, लेके आया, लेके है आया। बन के इंसान एक फरिश्ता लुटाने रहमत शिरडी में आया आया। बन के इंसान एक फरिश्ता लुटाने रहमत शिरडी में आया। हा होता आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। बदलापूर शिर्डी पदयात्रा पालखीचा भक्तिमय प्रवास आम्ही गेले 7 दिवस तुमच्या समोर आणला। आज 232 किलोमीटरचा पायी प्रवास करून साई भक्त बाबांच्या शिर्डीत पोहोचले। पालखी शिर्डीत दाखल झाल्यावर साजरी झालेली दिवाळी आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवली। 19 वर्ष, 133 एपिसोड आणि 4732 किलोमीटरचा भक्तिमय प्रवास। याच प्रवासातून तब्बल 19 वर्ष साई पालखीचं अखंडितपणे प्रक्षेपण आम्ही केलं। यासाठी मेहनत घेणारी आमची संपूर्ण टीम, डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड आणि आम्हाला सहकार्य करणारे साई भक्त, या सर्वांचे आभार व्यक्त करून मी इथेच थांबते। आमचा हा भक्तिमय प्रवास तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला 9323338468 यावर नक्की कळवा। पुढच्या वर्षी पुन्हा भेटू याच कार्यक्रमात। तोपर्यंत ओम साईराम।